हातांची उंजळ योग्य प्रकारे उघडली आणि चांगला झेल या ठिकाणी टिपला गेलाय. या ठिकाणी बड्डे बॉय जतीन किनी उपस्थित होत आहेत. इथे आपण पाहिलं तर विकेटचं पतन झालंय. 4 गडी बाद झालेले आहेत. धावसंख्या आपण पाहताय, धावसंख्या झालेली आहे धावफलकावरती 40. आता 9 चेंडू बाकी आहेत. जिंकण्याकरता अजूनही 36 धावांची आवश्यकता आहे. 9 बॉल 36. नवीन फलंदाज, नवीन बॅटर सुरेश. अगदी चांगला बॉल बॅकफुटला जाऊन चेंडूला खेळलेला आहे. आपण पाहताय पुन्हा एकदा तेच रिपिटेशन पाहायला मिळालं. जणू काही हायलाइट्स या अगोदरच्या चेंडूची पाहायला मिळाली. इथे लागतोय अजून एक धक्का जागमाता रावळे या संघाला. थँक्यू. इथे जर आपण पाहिलं तर येणारे चेंडू बाकी आहेत. आता 8 आणि 8 चेंडूंमध्ये जिंकण्याकरता अजूनही 36 धावांची आवश्यकता आहे. 8 चेंडू आणि 36 धावा हे इक्वेशन समोर आहे. इथे मात्र काय चांगला बॉल. इथे आपण पाहतोय पहिली विकेट हॅट्रिक साध्य केली जाते. गोलंदाज आहे राज. काय सुंदर गोलंदाजी, अफलातून दर्जात्मक गोलंदाजी पाहायला मिळाली आहे राजची. थँक्यू. हॅट्रिक बॉल आणि त्या हॅट्रिक बॉल वरती काय गोलंदाजी केली. पहिली विकेट हॅट्रिक आमदार चषक 2025 मधली नावे जाते राजच्या. काय अफलातून गोलंदाजी पूर्णतः बॅकफुट वरती दिसतोय. जागमाता रावळे हा संघ. 7 चेंडू बाकी आहेत आणि जिंकण्याकरता अजूनही 36 धावांची आवश्यकता आहे. विपुल नव्यानं दाखल झालाय. 6 गडी बाद झाले. धावसंख्या अवघी झालेली आहे. धावफलकावरती 40. पुन्हा एकदा चांगला बॉल, अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. या डॉट बॉलने आपण पाहताय झालेली आहे षटकाची समाप्ती. 5 षटक झालेत. 5 षटकानंतर धावसंख्या 40 झाली आहे. आता येणारे चेंडू आपण पाहिले तर चेंडू बाकी आहेत 6 आणि 6 चेंडूंमध्ये जिंकण्याकरता 36 धावांची आवश्यकता आहे.